नमस्कार सर्वांना, आज माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहूया मिसळची रेसिपी, छान अशी कमी साहित्यात बनणारी। पाहू शकता आता मी कुकर ठेवला आहे गॅसवरती आणि तेल 1-2 चमचे घालून त्यामध्ये कांदा भाजण्यासाठी घातलेला आहे। व्यवस्थित असं कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला। त्यासोबत आपल्याला वाटण लागणार आहे, त्याची देखील तयारी करून घेऊया। पलीकडे आपण तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। तसेच आपल्याला कांदा देखील परतत राहायचा आहे। बघू शकता खूप कमी साहित्य लागते या मिसळसाठी, नक्कीच बनवून बघा। बघू शकता आपला कांदा इथे परतत आलेला आहे। त्याचबरोबर तव्यामध्ये आपल्याला खोबरं आणि 1 चमचाभर पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत। आणि तुमच्याकडे खसखस असेल तर ते देखील 1 चमचाभर घालून घ्यायचं आहे। बघू शकता कांदा परतलेला आहे आपला। आता त्याच्यामध्ये आलं लसणाची थोडीशी पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत। बघू शकता इथे आपलं खोबरं देखील भाजून झालेलं आहे। आता आपण या कांद्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला मटकी घालून व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। व्यवस्थित त्याचा कच्चेपणा निघेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। मटकी बघू शकता घातलेलं आहे मी याच्यामध्ये। व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे त्याला। बघू शकता खूप साहित्य लागत नाही, पण छान होते मिसळ। एकदा नक्की बनवून बघा आणि आवडलं तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा। बघू शकता आता थोडंसं मीठ घालून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये, थोडंसंच। आता याच्यामध्ये भरपूर असं आपल्याला पाणी घालून कुकरची शिट्टी काढून घ्यायची आहे। शिट्टी काढून घ्यायचं नाही आहे। बघू शकता इथे खोबरं तीळ मी भाजून घेतलेलं आहे। आता त्याच तव्यामध्ये आपलं हे व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याच तव्यामध्ये आपल्याला कांदा लसूण आणि आलं थोडंसं घालून घ्यायचं आहे आणि तेल थोडंसं घालून परतवून घ्यायचं आहे। बघू शकता आता हे आपण खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आणि कांदा देखील आपला भाजलेला आहे। बघू शकता आता ह्याचं मी वाटण करून घेतलेलं आहे। पाणी नाही घालायचं। मी कुकर ठेवला आहे मटकी शिजण्यासाठी, फक्त वाफेवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। बघू शकता शिट्टी करायची नाही आहे आपल्याला। आता कढईमध्ये आपल्याला 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। त्यामध्ये कांदा व्यवस्थित असं बारीक चिरलेला घालून परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतल्यानंतर आपल्याला हे वाटण घालून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला आता लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। बघू शकताय आता थोडंसं आपल्याला हे साईडला करून घ्यायचं आहे आणि थोडंसं 1 चमचाभर आपल्याला बेसन पीठ याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। बघू शकता व्यवस्थित असं भाजायचं आहे आपल्याला, छान असं वास येईपर्यंत आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये। बघू शकता थोडंसं मिसळ आपलं थिक होतं याच्याने। बघू शकता मी मिक्स करून घेतलेलं आहे सगळं। आता तेल देखील सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला। आता आपण याच्यामध्ये शिजवलेली आपली मटकी घालून घ्यायची आहे। बघू शकताय असं व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। आता आपल्याला मटकी संपूर्णपणे याच्यामध्ये काढून घ्यायची आहे। बघू शकता मटकी शिजलेली आहे आपली वाफेवरतीच। आता तुम्हाला कट दिसत नसेल, पण नंतर आपल्याला
उकळी काढल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं थंड झाल्यानंतर कट भरपूर दिसतो याचा, बघू शकताय. खूप सोपी रेसिपी आहे. असेच जर रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच कमेंट करा. बघू शकता आपल्या मिसळला आता उकळी येत आहे. बघू शकता आता उकळी आल्यानंतर आपल्याला एक 10 ते 15 मिनटं असंच कमी गॅसवरती आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं. मगाशी थोडंसं घातलेलं आपण, आणखीन थोडंसं घालून घ्यायचं आहे. आणि आता बघू शकता आपलं तयार आहे मिसळ. बघू शकता मी ताट तयार केलेलं आहे मिसळचं. इथे तर्री घेतलेली आहे. पाव माझ्याकडे नाही येत असले म्हणून मी ब्रेड घेतलेले आहे. खूप छान लागतं. एकदा नक्की बनवून बघा. धन्यवाद.